राजकारणामध्ये त्यांचा हस्तक्षेप होत होता आणि उद्धव ठाकरे त्यांच्या सांगण्याप्रमाणे राजकारण करीत होते। मित्र हो, नमस्कार। एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही नेते बोलले की वाचाळ बहु बडबडले असं म्हणायची वेळ येते। ठीक आहे, राजकारण आहे, एकमेकावर टीका टिप्पणी होणार, पण त्याला काहीतरी आडबूड तरी असावं की नाही हो। तसं पाहिलं तर सगळ्याच पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हे बिनबुडाचे नेते असतात आणि ते बडबडत राहतात। एकनाथ शिंदे यांच्या गटात मात्र हा भरणा जरा जास्तच आहे। ठळकपणे काही नावं आपल्या डोळ्यापुढे देखील येतात। आता बघा, पुन्हा हे भरत गोगावले असंच काही बोलून गेले। अहो, एकनाथ शिंदे गटातील ते मंत्री आहेत हे भरत गोगावले, त्यांच्या वागण्या बोलण्यावरून वाटत नसलं तरीही ते मंत्री आहेत ही वस्तुस्थिती आहे। बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडल्याची त्यांनी तर आता नवीनच कारणं दिलेली आहेत। त्यामध्ये म्हणे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना फुटली, राजकारणामध्ये त्यांचा हस्तक्षेप होत होता आणि उद्धव ठाकरे त्यांच्या सांगण्याप्रमाणे राजकारण करीत होते। रश्मी ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेत फूट पडली असं त्यांचं म्हणणं या भरत गोगावले यांचं। तेही कधी 3.5-4 वर्षानंतर। कधी फुटली शिवसेना आणि यांना बुद्धी कधी झाली बघा। आणि तसं बघितलं तर मला सांगा, आजवर ही मंडळी काय सांगत होती? उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही बाहेर पडलो। अर्थात यावर कोणाचा विश्वास बसलाच नाही म्हणा। अहो, त्या माग लागलेल्या ईडीनं यांना पळवत खरं तर ताणत गुवाहाटीपर्यंत नेलं आणि पुन्हा भाजपाच्या दावणीला आणून बांधलं, बस। यापेक्षा दुसरं तिसरं काहीही नाही आणि हे लोकांना माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा खरंच उद्धव ठाकरे यांच्या कामामध्ये हस्तक्षेप होता का? खरं तर यावर आपण बोलायची आता गरजच उरली नाही। या सगळ्या गप्पा या गोगावले यांनी कशासाठी मारल्या हे जरी आपल्याला समजलं नसलं तरी त्यांचे मनसुबे काहीही असले तरी अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनीच भरत गोगावले यांचे मनसुबे उधळवून लावलेले आहेत। शिवसेनेनं तुम्हाला ओळख दिली, राजकारणात वर आणलं, त्यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं आहे। मी देखील शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे। रश्मी ठाकरे कुटुंब वत्सल आहेत, निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरे यांचा कधीही हस्तक्षेप नसायचा असं ठामपणे या आनंद परांजपे यांनी सांगून टाकलं। मग काय झालं? गोगावले यांनी केलेल्या या दाव्याची सगळी हवा काढून घेतली ना त्यांनी। हे आनंद परांजपे ही कधी काळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते, आज ते अजित पवार यांच्या सोबत आहेत। त्यांनीच या गोगावले यांचा खोटेपणा उघडा पाडला। जिल्हा परिषद सभापती पदापासून ते आमदार होण्यापर्यंत शिवसेनेनं तुम्हाला ओळख दिली। ही ओळखच तुम्ही विसरलात तर दुर्दैवी आहे। जर शिवसेनेनं तुम्हाला मोठं केलं आणि अशा वेळेस रश्मी वहिनीवर आरोप करीत असाल तर त्यांचं राजकारण दुर्दैवी आहे असं आनंद परांजपे यांनी म्हटलं। पण बघा, आनंद परांजपे हे तरी किमान दुसऱ्या पक्षातले आहेत, पण यापेक्षा सुद्धा मोठी चपराक त्यांना त्यांच्याच गटातून बसली। भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्याबाबत शिंदे गटाचेच मंत्री उदय सामंत म्हणाले, भरत गोगावले यांना ही माहिती कुठून मिळाली माहिती नाही, बस। अजून काय पाहिजे हो? आपटले ना भरत गोगावले तोंडावर। काही नेत्याजवळ बघा आता कसली पातळीच उरलेली नाही। उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे काही खरं खोटं बोलायचं ते तर अखंडपणे सुरूच आहे, पण मग यांच्या राजकारणासाठी त्यांच्या पत्नीला दोषी ठरवणं म्हणजे जरा जास्त झालं नाही का? पण ही बडबड करून काय फरक तरी काय पडला हो? बोलणाऱ्याचं तोंड फुटलं। शिंदे गटातील नेते बाष्कळ बडबड करतात, त्यांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नसतं, दम नसतो, हेच तर पुन्हा एकदा दिसून आलं ना। पण काय करणार, मंत्री आहेत ते, दुर्दैवानं आपल्या राज्याचे मंत्री आहेत। असो, आता उघडं पडल्यावर तरी त्यांच्या बोलण्यावर यापुढं कुणी विश्वास ठेवेल का मित्रांनो? तुम्हीच सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।